नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोतच, पण सुरुवातीला मनमाडमधली आत्ताची एक महत्त्वाची बातमी ज्यानं आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. युनियन बँकेतल्या घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाचा अपडेट आला आणि त्यामध्ये संशयित आरोपी संदीप देशमुखला चाळीसगावमधून अटक करण्यात आल्याची माहिती सध्या उघड होतीये. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. मनमाडमधल्या युनियन बँक घोटाळ्यामध्ये मनमाड शहर शाखेमध्ये फिक्स डिपॉझिट खातेदारांचे कोट्यवधींचा अपहार या व्यक्तीनं केलेला होता आणि हा आरोपी फरार झालेला होता आणि हा संशयित आरोपी संदीप देशमुख याला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. चाळीसगावमधून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सध्या कळते आहे. फसवणूक झालेल्या खातेदारांनी सलग दुसऱ्या दिवशी बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आता मनमाड पोलिसांनी युनियन बँकेतल्या घोटाळा प्रकरणी संशयित आरोपी संदीप देशमुखला अटक केली अशी माहिती सध्या कळते. त्याला चाळीसगावमधून अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती कळते. बबू शेख आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. बबू, नेमकं काय घडलं होतं आणि त्यानंतर हा सगळा तपास प्रक्रियेला या सगळ्या सुरुवात झाली होती, सविस्तर सांगा. याच्यात खरं तर जो हा संदीप देशमुख आहे हा युनियन बँकेच्या मनमाड शहर शाखेत सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत होता. गेल्या 6 ते 7 वर्षापासून तो कार्यरत होता आणि त्याने ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आणि जेवढे जे फिक्स डिपॉझिट खातेदार आहे त्यांना त्याने पैसे जे जमा केलेले होते त्यांना बनावट सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्यांच्या खात्यातून बेअरर चेक घेऊन पैसे काढलेले जवळपास आता जो आकडा समोर आला आहे तो फक्त 1.5 कोटीचा समोर आला आहे. मात्र त्याची व्याप्ती मोठी प्रमाणात आहे. सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त हा घोटाळा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आज तो घोटाळा केल्यानंतर संदीप देशमुख फरार झालेला होता. चाळीसगावला लपून बसलेला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आणि आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुपारनंतर त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर किती घोटाळा झालेला आहे, त्याच्याकडून कबुली किती मिळते याच्यावर आहे. मात्र ज्या ग्राहकांचे पैसे त्यांनी लुटले किंवा अपहार केलेला आहे त्याच्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी आहे, शेतकरी आहे, व्यापारी आहे, अनेक सर्वसामान्य नागरिक आहे. आज त्या बँकेत त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अजूनही अनेक जणांना हे माहीत नाही की त्यांची फसवणूक झालेली आहे. आता पोलीस तपास करत आहे, त्याच्यानंतरच हा सर्व घोटाळा. बाबू, जसा आता उल्लेख केला तुम्ही की शेतकरी वर्ग असेल किंवा सेवानिवृत्त लोक असतील, या सगळ्यांची संख्या साधारण किती आहे ज्यांना या संदीप देशमुख नावाच्या व्यक्तीने एक प्रकारे लुबाडलं असंच म्हणता येईल? याची तर शेकडोने संख्या आहे. कारण सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जे त्यांचं पूर्ण आयुष्याची जी शिदोरी होती जी मिळाली होती, कोणी 40 लाख फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले, कोणी 25 लाख ठेवलेले, कोणी 10 लाख आहे. लाखोच्या संख्येने आणि शेकडो लाखोच्या संख्येने लोकांनी तिथे गुंतवणूक केलेली होती आणि शेकडो ग्राहक आहे जे खातेदार आहे ज्यांनी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले त्यांची ही फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. धन्यवाद बाबू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. मनमाडून आलेली युनियन बँकेतल्या घोटाळा प्रकरणी हा संशयित आरोपी देशमुख याला चाळीसगावमधून अटक करण्यात आलेली आहे. संदीप देशमुखला काही वेळातच कोर्टात हजर केलं जाणार आहे. आणि